ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला आलेले अनुभव तालुक्यातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी, अनेक पदाधिकारी, आपल्या आयुष्यामध्ये ही वेळ आपल्या सगळ्यांसाठी येईल असं आपल्याला कधी वाटलं नव्हतं. सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हिमालय एवढं उत्तुंग काम राजकीय जीवनामध्ये ज्या व्यक्तीनं केलं आणि त्यांचं जाणं झाल्यामुळं आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित आहोत. घटना घडल्यापासून सगळ्यांची मनं गलबलून गेलेली आहेत की या राज्यामध्ये ज्यावेळी दिल्लीवर संकट आलं त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब जसे धावून गेले, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं तेव्हा म्हटलं गेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठोपाठ आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या राज्यातून नेतृत्व करून देशामध्ये त्यांनी फार मोठं काम केलं आणि त्यांच्याच पठडी त्यांनी घरामध्ये आणि राजकीय जीवनात तयार झालेलं तुमचं आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार, की ज्यांचा अनेकांना स्पर्श झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेतृत्व उभी राहिली, पक्षातून अनेक नेतृत्वांना संधी मिळाली. जीवनातला प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट दादांनी समाजाकरता व्यतीत केला. समाजातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याच्याकरता काम केलं. विकासाची गंगा खेडोपाडी पोहोचवली. सर्व धर्म समभाव आणि पुरोगामी विचार महाराष्ट्राचा जो सर्व दूर पोहोचवला तो जपला. खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र त्यांनी या देशामध्ये उभा केला आणि आज सातत्याने सरकारमध्ये असेल, विरोधी पक्षामध्ये असेल, खासदार म्हणून त्यांनी टर्म सुरू केले आणि पुढचा प्रवास राज्यमंत्री आणि नंतर मंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची संधी आणि त्या माध्यमातून जनसेवेचं काम, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाचं काम दादांनी केलं. सहकारामध्ये मोठं काम उभं केलं. 11 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचं काम दादांच्या नावावर तो विक्रम जमा आहे. राज्याची आर्थिक घडी बसवताना लाडकी बहीण योजना प्रभावीपणे मांडली. हे सरकार पुन्हा आणण्यामध्ये दादांचं मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलं. वक्तशीर असणारा दादा आज अचानक वेळ कसा काय चुकून गेला आपल्यातून हे आपल्यालाही कळत नाही. अनेकदा आठवणी आल्या की डोळ्याच्या कडा आपल्या पाणवतात. कारण दादांच्या भूमिकेतून जर सांगायचं झालं तर शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. मित्रांमध्ये वाटप झालो, शत्रूंसाठी उरलो नाही. असं अजात शत्रुत्व असणारं आदरणीय दादा कधी टीका झाली म्हणून डगमगले नाहीत, कधी यशाच्या पायरीवर चढले म्हणून हुरळून गेले नाहीत. एक पाय जमिनीवर, एक पाय मातीवर आणि एक पाय सत्तेतल्या खुर्चीमध्ये बसून दादांनी काम केलं. मला जवळून दादांचा अत्यंत खूप वेळा अनुभव आला. ज्यावेळी मला राजकारणातला रससुद्धा कळत नव्हता त्यावेळेला स्वर्गीय नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांच्या प्रेमात आम्ही ज्यावेळी कॉलेज जीवनामध्ये पडलो त्यावेळेला दादांची सभा जिथं असेल तिथं जायचं, मोटरसायकलवर जायचं, कोणाच्या गाडीत जायचं, दादांची सभा ऐकायची. असं ते वय होतं. आणि एका उन्हाळ वयामध्ये दादा आणि साहेबांविषयी आणि ते प्रेम निर्माण झालं. पहिलं पुस्तक आयुष्यामध्ये वाचलं यशवंतराव चव्हाण साहेबांचं, त्यांच्या जीवनावरचं आणि त्यांच्या पत्रव्यवहारांचा, आणि प्रभाव पडला की पुरोगामी विचार काय असतो, सेक्युलर विचारधारा काय असते. देशामध्ये संविधान निर्माण झालं, त्या संविधानामध्ये पहिली ओळ लिहिलेली आहे प्रास्ताविकेमध्ये, आम्ही भारतीय लोक. तिथं कुठं असंही कोणत्या धर्माचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही, भारतीय लोकांचा उल्लेख आहे. आणि ह्या विचाराची जपणूक करण्याचं काम आदरणीय दादांनी, आदरणीय साहेबांनी हयातीमध्ये केलं. आज दादांचं जाणं अत्यंत क्लेशदायक आहे. म्हणजे कालपासून ज्यावेळी मी घटना घडल्याच्या नंतर अतुलशेठ बेनके साहेबांना ज्यावेळी ओक्साबोक्सी रडताना पाहिलं त्यावेळी माझ्या डोळ्यापुढं 2 प्रसंग उभे राहिले. ज्यावेळी वल्लभशेठ बेनके साहेबांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या आजारपणामुळं कदाचित मनाची तयारी होते की त्यांचा प्रवास हा हळूहळू आपल्या अंतकाळाकडे जातो आहे त्यांच्या. त्यामुळं त्यांना कधी दुःख इतकं
त्या तुलनेत झालं असेल नसेल, पण दादा गेल्यामुळं त्यांचा जो आघात त्या कुटुंबावर झाला, बेनके परिवारावर आघात झाला, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आघात झाला, तो शब्दामध्ये वर्णन करण्यासारखा नाही आहे. म्हणून आदरणीय दादांना मी गेल्या 8 दिवसापूर्वी प्रत्यक्ष भेटायला गेलो. रात्री 1:30 वाजेपर्यंत बारामतीमध्ये त्यांचं मुलाखती घेण्याचं काम चाललं होतं. मला म्हटले जरा जुन्नरहून आलं आहे, थांबून राहा. मी थांबलो, जेवण वगैरे आम्ही करून आलो. परत 1:30 वाजता दादा खाली आले गाडीजवळ आणि मला हात करून बोलून घेतलं आणि मला म्हणाले, तू उमेदवारी मागायला आला आहे, तुझा कार्य अहवाल मला दिला आहे, पण मला खासदार कोल्हेंशी बोलावं लागेल, अतुलशी बोलावं लागेल, पांडुरंगशी बोलावं लागेल. इतकी माया ममता त्यांची बेनके परिवारावर, पांडुरंग पवार साहेबांवर त्यांची हक्काची त्या ठिकाणी मी पाहिली. आणि मला असं वाटलंसुद्धा नाही की अशी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल. कारण दादा मला मंत्रालयामध्ये ज्या वेळेला आम्ही जायचो, सगळे PA सगळे ओळखीचे, आम्हाला कधी अडवायचे नाही. दादाचं कधी भेटायचं, कुठं भेटा सांगायचं आणि आम्ही तिथं जाऊन दादांकडून ते काम करून घ्यायचो. त्यांच्या नावानं मी पॉलिटेक्निक सुरू केलं होतं. दुर्दैवाने त्याला यश मला त्या ठिकाणी आलं नाही, पण इतकं प्रचंड प्रेम मी दादावर त्या ठिकाणी केलं. आणि माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. दादाने आम्हाला लोणावळ्यामध्ये भेटले आणि दादानं म्हटलं, दादा मी हा कागद हे काम आणलं. अरे म्हटलं, तू ते काम पुण्याला घेऊन यायचं, तू डायरेक्ट मुंबईला येतो, कुठं भेटतो, तू कशाने आला आहे? दादा म्हटलं, काय नाही, माझ्याकडे मारुती 800 गाडी आहे, त्या गाडी मी ड्रायव्हर आहे का? म्हटले, नाही म्हटले, मी एकटाच आहे. कसं जाशील म्हटलं, आता रात्री किती वाजलेत? आणि मी कागद दिला. जागेवरून दादाने फोन लावला आणि माझं एक ITIच्या मान्यतेचं काम होतं, राजेश टोपेंना फोन केला आणि सांगितलं, राजेश हे पोरगं काहीतरी ITIचं सुरू करतं आहे, त्याला मदत कर, प्रस्ताव त्याचा मंत्रालयात आलेला आहे, अडकून ठेवू नको. आणि साहेब मी तसंच मुंबईला गेलो आणि सकाळी त्या डेस्कला गेलो, टेबलला गेलो, तिथं मान्यतेचं पत्र तयार होतं. माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पण जुजबी जी काही इमारत होती त्याच्यावरती मला मान्यता आदेश देण्याचं काम दादांनी त्या निमित्ताने दिलं. म्हणजे एक तरुण काहीतरी करू पाहतोय, त्याला काहीतरी मदत करावी, आणि इतकं प्रेम दादांनी या आयुष्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांवर केलं. दादा आज नाही, रात्री मला अतुल शेठ बेनके साहेबांचा फोन आला की शोकसभा आहे, त्या ठिकाणी मला काही संपर्क झाला नव्हता, पण मला आज मी पवार परिवारातून मला पाय निघणं माझं शक्य नाही आहे. त्या ठिकाणी एक फोन आमदार साहेबांनी करायला पाहिजे होता कुटुंब म्हणून, की किती वेळ आपण किती वाजता ठेवायचा सभा ही, तर हरकत नाही. त्यांनी ती शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. आम्हाला काही त्यामध्ये संपर्क झाला नाही, त्यांनी खंत व्यक्त केली. पण दादा हे असं व्यक्तिमत्व होतं की त्या ठिकाणी आपल्याला पक्षाच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी पाहता आलं. आदरणीय शरददादांना सुद्धा या निमित्ताने मी धन्यवाद देतो की शोकसभेचं आयोजन तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे झाला नसेल संपर्क, तुम्ही तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहात, पण तुमच्याही मनामध्ये भावना त्या ठिकाणी दाटून आल्या. तुम्हीसुद्धा बारामतीला भेटायला गेलात, त्या ठिकाणी अंत्यदर्शन घेऊन आलात. त्यामुळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही मैत्री, हे प्रेम, हा सलोखा आपण त्या ठिकाणी सगळं ठेवतो आहे. या निमित्ताने जास्त अधिक बोलणार नाही, कारण अनेकांना या ठिकाणी बोलायचं, पण आदरणीय दादा आमच्या आयुष्यामध्ये, स्मरणामध्ये कायम राहतील. आणि दादांचं जे कार्य आहे, दादांचा जो पक्ष आहे, दादांनी जे काही डोंगरावर काम करून ठेवलेलं आहे, त्या कामामध्ये छोटासा पाईक म्हणून एखादीचा वाटा उचलण्याचं काम आम्ही भविष्य काळामध्ये नक्की करू. हीच आदरांजली श्रद्धांजली दादांना या निमित्ताने ठरेल. पवार कुटुंब असेल, पवार परिवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं परिवार असेल, या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सारेजण सहभागी आहोत. हे दुःख पेलण्याची शक्ती आमच्यासहित सगळ्यांना या ठिकाणी परमेश्वरांना द्यावी, अशीच विनंती भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आदरणीय बेनके साहेब, बेनके परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षप्रमुख, पक्षाचे सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते, साऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय दादांना नम्रतापूर्वक, आदरपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि दयाघाना परमेश्वर आमच्या दादांना तुझ्या चरणाजवळ लीन करून घे. इतका गोड व्यक्तिमत्व तू आमच्यातून नेलं आहे. आज सगळ्या माता, महिला, भगिनी पोरक्या झाल्यासारख्या वाटतात. आपल्या घरातला माणूस गेल्यानं सुतक पडावं अशी परिस्थिती आज सगळे आहे. निवडणुका चालू आहेत, पण कोणालाही प्रचारामध्ये जोर त्या ठिकाणी काही करावं असं काही कोणाला वाटत नाही. त्यामुळं इतक्या भयावह परिस्थितीमध्ये आपण आहोत. त्यामुळं जास्त अधिक न बोलता दादांना मनापासून आदरपूर्वक, नम्रतापूर्वक, भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी
वाहतो, श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.